नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण नवरात्रीसाठी खास अशी झटपट आणि चटपटीत तयार होणारी चटणी रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने 1 मिनिटामध्ये ही चटणी रेसिपी तुम्ही बनवू शकता। नवरात्रीमधील साबुदाणा वडा, खिचडी तसंच दशमी बरोबर ही तुम्ही नक्की सर्व करू शकता। सगळ्यांना नक्की आवडेल, अगदी साधी सोपी आहे, तर पूर्ण नक्की पहा। त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे सर्वप्रथम भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी शेंगदाणे निवडून घ्या आणि त्यानंतर एका डिशमध्ये घेऊन आपल्याला यामध्ये पाणी घालून अर्ध्या तासासाठी हे शेंगदाणे छान असे भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची। अर्ध्या तासानंतर अर्धा वाटी येथे आपण आंबट दही घेतलेला आहे, चवीनुसार मीठ येथे काढून घेतलं आणि 3 हिरव्या मिरच्या आवडीनुसार तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार काढून घ्यायच्या। आता शेंगदाणे छान असे भिजवून घेतलेले आहे, त्यामधलं पाणी काढून घ्यायचं। एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम हे शेंगदाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या यामध्ये घालून आपल्याला मिक्सरला एक फिरकी मारून पाणी न घालता याचं दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं आणि पुन्हा हे या डिशमध्ये काढून घ्यायचं। अगदी जाडसर वाटण केल्यामुळे ही चटणी खाताना अप्रतिम अशी चव देते। आता यावर चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं। मीठ ॲड करून झाल्यानंतर आता चटपटीतपणा येण्यासाठी यावर अर्धा वाटी दही घालायचं आहे, तर येथे मी आंबट दही घालून घेतलं। तुम्हाला जर हवं असेल तर मलाई दही सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, परंतु आंबट दह्यामुळे ह्या चटणीची चव अतिशय अप्रतिम अशी येते। तडका वगैरे काही न देता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी रेसिपी आपली येथे तयार झाली। ही चटणी रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही उपवासाला तुम्ही बनवू शकता। या चटणी बरोबर साबुदाणा वडा, दशमी आणि खिचडी तुम्ही नक्की सर्व करू शकता किंवा तुम्ही अशी ही चटणी रेसिपी तशीच खाऊ शकता। इतकी सुंदर स्वादाची ही चटणी रेसिपी या नवरात्रीमध्ये नक्की करून पहा। घरातील सगळ्यांना ही नक्की खाऊ घाला। आता चटणी रेसिपी जर तुम्हाला तशीच खायची असेल तर यामध्ये फक्त उकडलेलं 1 बटाटा घालायचं। ते उकडलेल्या बटाट्याचा स्वाद सुद्धा ही चटणी रेसिपी नक्की वाढवते। तर हमखास या नवरात्रीमध्ये नक्की करून पहा। आजची ही शेंगदाणा चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर कच्चे शेंगदाणे यामध्ये नको असेल तर शेंगदाणे तुम्ही भाजून सुद्धा ही चटणी रेसिपी नक्की करू शकता। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।